Hello everyone, welcome to Global Online स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET एक्झाम 2024 मध्ये कायदेशीर अभिवृत्ती म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड मध्ये प्रिपरेशन थ्रू MCQs पाहणार आहोत. मागील काही सेशन पासून आपले मागचे 3 सेशन हे लीगल ॲप्टिट्यूड वरती आपल्याला MCQ वरती आपण चर्चा केलेली होती. आज आपण थोडंसं कायदेशीर अभिवृत्तीमधले जे काही महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन आहेत ते आज आपण चर्चेला घेणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. तसेच 15 प्लस मॉक टेस्ट राहतील आणि 2000 प्लस MCQ सिरीज देखील असणार आहे. त्यासोबतच सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. हा कम्प्लिटली आपला नवीन कोर्स आहे. पूर्णतः आपला रेडीमेड कोर्स आहे जो की आपल्या ॲप वरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. जी की तुमची एक्झाम आहे 17 मे 18 मे रोजी, त्या एक्झाम करिता आपल्याला हा फुल कोर्स अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, तर याकरिता आपल्याला खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी फी अगदी माफक आहे. फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला 12वी नंतरचा जो 5 इयर्स LLBचा कोर्स करायचा आहे, जेणेकरून त्याकरिता आपले CET एक्झाम क्रॅक करावी लागते. ती CET एक्झाम क्रॅक करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करत आहोत. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म अतिशय महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून तुम्हाला त्या एक्झामसाठी CET एक्झामसाठी अतिशय फायद्याचा ठरणार आहे. तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, तर ग्लोबल ऑनलाईन हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरमध्ये जाऊन ओपन करावे लागेल. प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करून ते ओपन केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. ह्या पेजमध्ये परत तुम्हाला स्टोअरमध्ये CET टाकल्यानंतर कोर्सेस अवेलेबल दिसतील. त्यामध्ये CET टाकल्यानंतर असे बरेच CETचे जे काही आम्ही कोर्सेस लॉन्च केले ते तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स जो आहे त्याला तुम्ही क्लिक करायचे आहे. त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही एनरोल करू शकता, आपलं नाव रजिस्टर करू शकता. ठीक आहे, हा कम्प्लिटली आपल्यासाठी पूर्णतः नवीन कोर्स आहे. पूर्ण लेक्चर्स आहेत, ऑडिओ लेक्चर्स आहेत, लाईव्ह लेक्चर्स आहेत. त्यासोबतच तुम्हाला नोट्स देखील त्या ठिकाणी मिळून जातील. लवकरात लवकर जी तुमची एक्झाम आहे ती CETची एक्झाम क्रॅक करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनला आपण सुरू करत आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण जवळपास काही क्वेश्चन महत्त्वाचे आहेत ते आपण लॉ रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आज आपण चर्चेला घेणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे, तर नॅशनल लॉ डे इज ऑब्झर्व्ड ऑन 26 नोव्हेंबर ऑफ एव्हरी इयर. का साजरा केला जातो, जो की राष्ट्रीय कायदा दिवस म्हटलं जातं की तो दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याचं नेमकं कारण काय की त्या दिवशी तो साजरा केला जातो. तर ए ऑप्शनल आहे की या दिवशी 1949 मध्ये भारताच्या संविधान सभेने आपली राज्यघटना स्वीकारली होती. त्या कारणास्तव राष्ट्रीय कायदा दिवस दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो का. बी पर्याय आहे याच दिवशी बार काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झालेली होती. सी पर्याय आहे याच दिवशी 1951 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते. आणि डी मध्ये देण्यात आले की याच दिवशी वकील कायदा 1961 म्हणजे ॲडव्होकेट ऍक्ट 1961 काय झाली होती, लागू करण्यात आलेला होता. तर याचं नेमकं आन्सर काय, तर आन्सर आहे ए, जे की या दिवशी 1949 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने आपली राज्यघटना स्वीकृत आणि अंगीकृत करण्यात आलेली होती. यालाच संविधान दिन असंही म्हटलं जातं. त्या कारणास्तव 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कायदा दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. ठीक आहे, त्यासोबतच आता जे पुढे आता 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणलेली होती. पण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला होता, ती अंगीकृत केलेली होती. जवळपास 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतके वर्ष लागली होती ती लिखाणास. फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. त्यांच्याकडून ही भारतीय राज्यघटना लिहिली गेली होती आणि तिचा स्वीकार आपल्याला 26 नोव्हेंबर 1949 रोजी केलेला दिसून येतो. या कारणास्तव भारताने राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी तो साजरा केला जातो. त्याला संविधान दिन असंही म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा प्रश्न आहे की अधिवक्ता कायदा किंवा ॲडव्होकेट ऍक्ट जो आहे 1961 त्यापूर्वी खालीलपैकी कोणता कायदा भारतातील प्रांतातील न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्याचा अधिकार असलेल्या विधी व्यावसायिकाशी संबंधित कायद्याशी तो
संबंधित होता. नेमका कोणता कायदा होता जो की अधिवक्त कायदा 1961 पूर्वी आपल्याला ॲडव्होकेटसाठी संबंधित होता? तर भारतीय बार काउन्सिल कायदा 1926 असेल, वकील कायदा 1926 असेल, किंवा बार काउन्सिल ऑफ इंडिया कायदा 1931 असेल, किंवा कायदेशीर व्यावसायिक कायदा 1951 आहे, जो की त्या रोजी भारतीय बार काउन्सिल ऍक्ट म्हणजे ॲडव्होकेट ऍक्ट ऐवजी तो वापरला जात होता. तर याचं आन्सर आहे, आन्सर इज दॅट ए, इंडियन बार काउन्सिल ऍक्ट 1926. या दिवशी म्हणजे भारतीय बार काउन्सिल कायदा 1926 ला हा कायदा 9 सप्टेंबर 1926 रोजी काय केलं होतं, 9 सप्टेंबर 1926 रोजी लागू करण्यात आला होता, जो केंद्रशासित प्रदेश न्यायिक आयुक्त न्यायालयासह संपूर्ण भारतामध्ये काय होता, विस्तारित होता. ही एक वैधानिक संस्था आहे जी भारतात कायदेशीर सराव आणि शिक्षणाचे नियम करण्याचं काम करते. याचे जे सदस्य असतात ते भारतातील वकिलांमधूनच निवडले जातात. मग त्यानंतर जो 1926 नंतरचा कायदा आहे, त्यानंतर मग हा 1961 चा कायदा आलेला दिसतो, त्यालाच ॲडव्होकेट ऍक्ट 1961 असं म्हटलं जातं. आता याबाबत लेटेस्ट इन्फॉर्मेशन काय करंट रिलेटेड, तर लेटेस्ट ॲडव्होकेट ऍक्ट एक आणण्यात आलेला आहे, की जो द ॲडव्होकेट अमेंडमेंट बिल 2023 मध्ये ते मांडलेलं आहे. कधी कुठे इंट्रोड्यूस केलेलं आहे, तर ते राज्यसभेमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. कधी, तर 1 ऑगस्ट 1923 रोजी काय केले, ते अमेंड ॲडव्होकेट ऍक्ट म्हणजे 1961 चा कायदा दुरुस्ती करण्याचा जो आहे तो 1 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेमध्ये तो मांडण्यात आलेला आहे. त्यालाच ॲडव्होकेट जो ऍक्ट 1961 आहे तो अमेंड केलेला आहे, म्हणजे 1 ऑगस्ट 2023 रोजी केलेला दिसून येतो. लेटेस्ट ॲडव्होकेट ऍक्ट म्हटलं तर याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. 2023 चा तारीख आहे, 1 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेमध्ये सुरुवातीला मांडण्यात आलेला आहे, जो की पुढची त्याची जागा अधिवक्त कायदा 1961 ची जागा हा 2023 चा कायदा घेऊ शकतो. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न काय आहे, तर पहिल्या कायदेशीर सुधारणाद्वारे किती लॉ स्कूल उघडण्यात आलेलं होतं? अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की नेमके हाऊ मनी लॉ स्कूल्स वेर ओपन थ्रू द फर्स्ट लीगल रिफॉर्म. तर याचा आन्सर आहे 14, जे की 14 जे महत्वाचे शाळा लॉ स्कूल होत्या त्या उघडण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहेत, हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ए आहे कामिनी जयस्वाल, बी आहे इंदिरा जयसिंग, सी आहे राणी जेठमलानी, आणि डी आहे त्यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे की इंदिरा जयसिंग आहेत, त्या काय आहेत, तर भारताच्या पहिल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्त झालेली आहे. शी बिकेम द फर्स्ट वुमन टू बी डिझाईन अ सिनियर ॲडव्होकेट बाय द बॉम्बे हायकोर्ट इन 2009. ठीक आहे, कधी झाले, तर इन 2009. देन शी इज बिकम लिडिंग ह्युमन राईट्स लॉयर अँड सिनियर ॲडव्होकेट ॲट द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. अशा पद्धतीने इंदिरा जयसिंग ज्या आहेत त्या भारताच्या पहिल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्त झालेली दिसून येते. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी असा कोणता देश आहे की ज्या ठिकाणी न्यायाधीशांची आजीवन नियुक्ती केली जाते? काय वगळता राजीनामा आणि दोष सिद्धी किंवा मृत्यू होईपर्यंत त्या न्यायाधीशांची काय आजीवन नियुक्ती केली जाते? नेमका असा कोणता देश आहे? पर्याय आहे ए कॅनडा, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया, सी आहे जर्मनी, डी आहे USA. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज अपॉइंट जजेस फॉर लाईफ टाइम टिल देअर डेथ एक्सक्लुडिंग रेजिग्नेशन और कन्व्हिक्शन. तर ह्याचा आन्सर आहे USA. या ठिकाणी जोपर्यंत म्हणजे न्यायाधीशांची काय आजीवन नियुक्ती केली जाते, जर त्यांचा पदावर असताना मृत्यू झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला तरच त्यांचं पद जातं किंवा ते त्या पदावरून बाजूर होतात, मात्र त्यांची आजीवन नियुक्ती करण्यात आलेली असते. तर असा देश आहे USA. अमेरिकेमध्ये अशा गोष्टी घडून आलेल्या दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? हेड ऑफिस ऑफ द बार काउन्सिल इंडिया इज इन वेअर? दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता की चेन्नई? तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय आपल्याला दिल्ली या ठिकाणी असलेले आढळून येतं, म्हणजे दिल्ली बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय देण्यात आलाय की नेमका खूप अतिशय बेसिक क्वेश्चन आहे, दिसताना वन लाईन मध्ये खूप सोपा वाटतो, पण नेमकं ज्या अर्थी आपण लॉ करत असतो किंवा लॉचा स्टडी करणार आहोत, एक ॲडव्होकेट होणार आहोत, लॉयर होणार आहोत, समाजामध्ये एक प्रतिष्ठित वकील म्हणून तुम्ही कार्यरत राहणार, तर त्याकरिता नेमकं
कायदा हा कशाशी संबंधित असतो हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार नेमका प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला की कायदा कशाशी संबंधित आहे. कॉज, इफेक्ट, बिहेवियर का अप्रूव्हल म्हणजे कारणाशी, प्रभाव, वर्तन की मान्यताशी संबंधित असलेला दिसून येतो. तर कायदा हा नेमका वर्तनाशी संबंधित असलेला दिसून येतो. त्यामुळे याचा आन्सर आहे सी, जे की कायदा वर्तन संबंधित आहे. तर नेमकं काय, तर कायदा ही अशी संज्ञा आहे की जी वर्तन आणि कृतीचे नियमन करण्यासाठी समाज किंवा सरकारद्वारे लागू केलेल्या नियम आणि नियमावलीचा काय देते, संदर्भ देते. म्हणून कायदा किंवा लॉ हा वर्तनाशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून याचं आन्सर आहे की वर्तन. आन्सर इज दॅट सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. ठीक आहे. भारतीय पुरावा कायद्याचे जनक म्हणून नेमकं कोणाला ओळखलं जातं. ए मध्ये दिले की सर जेम्स स्टीफन, सेकंड डॉक्टर बी आर आंबेडकर, सी मध्ये दिले संविधान सभा की डी वरीलपैकी सर्व. तर भारतीय पुरावा कायद्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर सर जेम्स स्टीफन यांना ओळखलं जातं. त्यांना द फादर ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असं म्हटलं जातं. आता भारतीय पुरावा कायदा हा नेमका कधी मांडण्यात आला, तर तो हा 1872 रोजी मांडण्यात आला, ज्या ठिकाणी ब्रिटिश संसदेने पारित केलेला कायदा ज्याने भारतीय न्यायालयामध्ये पुराव्याचे नियमन करण्याचं काय केलं, काम केलं होतं. म्हणून त्याचे फादर्स कोण आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. तो कधी झाला ही फॅक्ट आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 15 मार्च 1872 रोजी जो की फादर म्हणजे जो की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे तो मांडण्यात आलेला होता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. आणि ब्रिटिश पार्लमेंटनं तो भारतासाठी काय केलं होतं, नियमन किंवा नियम करण्यासाठी, रेग्युलेशन करण्यासाठी आपल्याला तो भारतीय पुरावा कायदा मांडलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे की हु इज नॉट अ लॉ ग्रॅज्युएट. कॉमन प्रश्न आहे, बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारण्यात येतो. काही गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर यामध्ये जे की खाली दिल्या पर्यायामध्ये की नेमकं कायदा पदवीधर कोण नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं अगदी वन लाईनर क्वेश्चन आहे. अतिशय महत्वाचा आहे. बघताना वरचं असं वाटू शकतं की आपल्याला ह्याचं आन्सर लगेच येऊ शकतं, पण बघा की नेमकं कोण नाहीये. तर कपिल सिब्बल आहेत का, मनमोहन सिंग आहेत का, मनु सिंघवी आहेत का, वीरप्पा मोइली. तर नेमके कायद्याशी रिलेटेड असलेली व्यक्ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कपिल सिब्बल यांची कायद्यामधील पदवी आहे, मनमोहन सिंग यांची कायद्यामधील पदवी असलेली दिसत नाही. म्हणून त्याचं उत्तर आहे की बी, जे की मनमोहन सिंग यांचं लॉ ग्रॅज्युएट असलेले नाहीत. मनु सिंघवी आहेत, वीरप्पा मोइली देखील कायदा पदवीधर असलेले दिसतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे काही फॅक्ट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे, तोही असा जनरल, ऍक्च्युली हा कॉमन सेन्स बेसिक क्वेश्चन आहे की तो विचारण्यात आलेला आहे की an advocate should not wear bands or gown in public place other than in court. The statement is what. ओके. म्हणजे वकिलाने न्यायालया व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी बँड किंवा गाऊन घालू नये असं विधान आहे. ते नेमकं खरं आहे, खोटं आहे, अंशतः बरोबर आहे म्हणजे पार्शली करेक्ट आहे किंवा नन ऑफ दिस. तर हे अगदी खरं आहे की ऍडव्होकेटनी जे काही त्यांचे बँड्स असतील किंवा जे काही गाऊन असतील ते न्यायालयाच्या व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी घालण्यासाठी त्याला बंदी आहे किंवा ते घालू नये असं आपल्याला एक नियम सांगतो. त्यामुळे हे विधान खरं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने आजच्या सेशन मध्ये आपल्याला महत्वाचे जे की 10 महत्वाचे आपले वन लाईनर क्वेश्चन घेतले की त्यामध्ये तुम्हाला महत्वाचे अशा पद्धतीने क्वेश्चन आले तर ते नेमकं कसं सोडवायचं ते एक लक्षात आलेलं असेल. परीक्षेला अगदी काही दिवस राहिले तर रोजच्या रोज तुम्ही काय करू शकता, तर अशा पद्धतीच्या क्वेश्चनचा तुम्ही नेमका सराव करणं गरजेचं आहे. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही एमसीक्यू सोडवाल तेवढी जास्त एक्झाम तुमच्या जवळ असणार आहे. येते लक्षात. कारण कोणतीही परीक्षा असू दे, कारण आता ही महत्वाची आपली एक्झाम कसली आहे, ही एक एकंदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपली आहे, बरोबर. एक स्पर्धात्मक परीक्षा आहे, त्याच्यामध्ये काही विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे, त्यामुळे एक स्पर्धा आहे, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर आपली ही परीक्षा नेमकी रिटर्न आहे का किंवा लेखी परीक्षा आहे का, तर नक्कीच नाही. तर सुदैवाने ही आपल्या ज्यांना मराठी माध्यमातून करायचं त्यांना मराठी माध्यम देखील अवेलेबल आहे. ज्यांना इंग्लिश माध्यमातून करायचं त्यांना इंग्लिश माध्यमातून सुद्धा ही परीक्षा देता येते. आणि नेमकी ही परीक्षा लेखी स्वरूपात न होता ही आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मार्फत आपली ही परीक्षा देता येते. म्हणजे बहुपर्यायी मधून आपली ते पर्याय योग्य पर्याय निवडायचा असतो. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते, त्यामुळं
तुम्हाला जास्तीत जास्त या रिलेटेड जेवढे जास्त क्वेश्चन रोजचे सोडवता येतील तेवढे एमसीक्यू सोडवणं गरजेचं आहे. मग ते कसे सोडवणार तुम्ही? तर अशा प्रकारचे एमसीक्यू साठी तुम्हाला रोज ठराविक काही क्वेश्चन आहेत की बाबा रोज 50 क्वेश्चन असतील, रोज 100 क्वेश्चन असतील, त्याची रोज तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. आता या ठिकाणी जो सिलेबस आपला आहे त्या सिलेबसनुसार लीगल ऍप्टिट्यूड रिलेटेड किती क्वेश्चन येतात? मी मागच्या सेशन मध्येही तुम्हाला सांगण्यात आलं होतं की टोटल 150 जे क्वेश्चन आहेत, बरोबर, 150 क्वेश्चन मध्ये आपल्या 5 इयर्स कोर्स मध्ये जवळपास 40 प्रश्न जे आहेत ते आपल्याला लीगल ऍप्टिट्यूड वरती क्वेश्चन विचारले जातात. बऱ्याच जणांचं ह्या लीगल ऍप्टिट्यूड क्वेश्चन कडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अजिबात दुर्लक्ष करू नका. आता जरी समजा काही पॉईंट जर तुम्हाला त्यातील समजा करंट अफेअर्स वर तुमचा जास्त फोकस असेल, जनरल नॉलेज वरती जास्त फोकस असेल, मेंटल ॲबिलिटी वरती जास्त फोकस असेल, मॅथ्स वर जास्त फोकस असेल, काही हरकत नाही, पण त्यावरतीही तुम्हाला फोकस असणं तितकंच गरजेचं आहे. मात्र जो लीगल ऍप्टिट्यूडचा जो काही पार्ट आहे तो कशाशी संबंधित आहे? जर तुम्ही पुढे जे 5 इयर्स तुम्ही लॉ साठी देणार आहेत त्या अनुषंगाने ह्या गोष्टी अतिशय बेसिक महत्वपूर्ण आहेत की त्या तुम्हाला सीईटी मध्ये कव्हर करण्यात येत आहेत, बरोबर. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला आत्ताच बेसिक नॉलेज ज्या लॉ सोबत आहे ते तुम्हाला माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. यामध्ये 40 पैकी जवळपास तुम्हाला मी सांगितलं की लीगल ऍप्टिट्यूड वरती जवळपास जे प्रिन्सिपल फॉर्म मध्ये जे सोल्युशन मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन जवळपास हे निम्म्यापेक्षा जास्त असतात. त्याची आपण प्रॅक्टिस करून घेत आहोत. त्यासोबत जे त्याचे दोन पार्ट्स आपल्याला करता येतील की प्रिन्सिपल फॉर्म मध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि एक कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड विचारले जाणारे क्वेश्चन जवळपास 10 ते 15 च्या आसपास असतात, पण 20 ते म्हणजे 25 ते जवळपास 30च्या सुमारे जवळपास तुम्हाला लीगल ऍप्टिट्यूड मध्ये प्रिन्सिपल फॉर्म मध्ये ते क्वेश्चन विचारले जातात. मागचे काही 3 सेशन आहेत ते त्याच्यावरती आपण घेतलेले होते, ते त्याची प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे. जरी तुमचा स्कोर अदर ह्याच्यामध्ये होत असला तरी सुद्धा जे काही लीगल प्रिन्सिपल्स आहेत किंवा सोल्युशन फॅक्च्युअल सोल्युशन्स जे आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याशिवाय तुमचा स्कोर होणार नाही. जर तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा काही गोष्टी आहेत की लीगल लॉ मध्ये की तिथं तुमचं महत्वाचं मेरिट अडकून राहतं. येते लक्षात, ज्यांचं लीगल ऍप्टिट्यूड चांगलं आहे त्यांचं मेरिट अतिशय चांगलं, कारण बरेच जण कॉमन पॉईंट बरेच जण करतात. येते लक्षात, कॉमन पॉईंट बरेच जण करतात, तिथं तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी मदत होते. पण कॉम्पिटिशन नेमकं कुठे राहतं? तर कॉम्पिटिशन नेमकं हे तुम्हाला लीगल ऍप्टिट्यूड ह्या चॅप्टर मध्ये राहतं किंवा ह्या युनिट मध्ये राहतं. जवळपास 40 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेले असतात. त्यामुळे या पार्टकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. त्याकरिता आज जे सोपे क्वेश्चन होते, वन लाईनर क्वेश्चन होते, जे बेसिक क्वेश्चन होते ते आज आपण घेतलेले होते. मागच्या 3 सेशन मध्ये आपण जवळपास जे महत्वाचे प्रिन्सिपल सोल्युशन रिलेटेड क्वेश्चन होते ते घेण्यात आलेले होते. आता काही पुढचे 2 सेशन असतील किंवा आठवड्यातून 4 सेशन, मी सांगितलं होतं की तुम्हाला काही सेशन हे एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये घेतले जाईल, काही सेशन हे तुम्हाला ह्याच्यामध्ये थेअरी फॉर्मॅट मध्ये घेतले जाईल, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाम साठी तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. आणि जर हे सेशन तुम्ही बघत असाल तर नक्कीच याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. कारण का की बऱ्याच गोष्टी कसं होतं की बऱ्याच गोष्टी तुम्हाला पास होणं सोपं असतं. येते लक्षात, पास होणं किंवा एखादी कन्सेप्ट किंवा एखादं त्यामध्ये जर समजा करंट रिलेटेड रिजनिंग रिलेटेड गोष्टी सोडवणं तुम्हाला सोप्या जातील. मात्र तुम्हाला मेरिट मध्ये येणं, ते लक्षात, मेरिट मध्ये येणं हे फार महत्वाचं आहे. कारण मेरिट मध्ये आला तरच तुम्हाला चांगलं कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला मिळू शकेल. हे कधी शक्य आहे? ही शेवटी कशी कॉम्पिटिशन आहे, शेवटी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. याकरिता जास्तीत जास्त स्कोर होणं तुमचं अतिशय गरजेचं. मग याकरिता हे आपले जे सेशन आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे. आमचा प्लॅटफॉर्म ग्लोबल अवेअरनेस स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अतिशय माफक दरामध्ये ह्या गोष्टी घेऊन येत आहे. त्यामुळे जे सेशन आहे ते तुम्ही बघत जा. सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि नक्कीच आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून पुढचं सेशन घेताना ज्या काही तुम्हाला महत्वाचे तुमच्या जे काही सूचना असतील त्याचा आम्ही स्वीकार करून कोणत्या रिलेटेड किंवा नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे एक्झाम पर्यंत ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद. थँक्यू.